सर्वांना आशिष मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आम्ही चाललो आज नागेवाडी येथे बुद्धविहारमध्ये. वहिनी पण आहे काय करू बघून. तर आता आम्ही मस्त अशा पांढऱ्या मस्त छान साड्या घातलेल्या आणि आज चाललो आता बुद्धविहारामध्ये. आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आमच्या त्या बकऱ्यावाल्या आई ना त्या येऊ लागल्यात आणि बाबाने इथून फोन केला. तर आई पण निघली आमच्यासोबत. का नाही आई, तुम्ही पण येते का आमच्यासोबत? काहीतरी मला ना काय इथं काय फोटो काढले काही चाललो आता विहारा चालला आम्ही नागेवाडीला. नागेवाडीला कार्यक्रम आहे तिथं. काऊन खोटं बोलले बाबा, आई आले ना मागून. तर हे असं आमचं गाव असं दिसतंय इथून बघितलं ना नदीपासून. तर असं दिसतंय आमचं गाव. आईची हे बघा बाबाच्या बकऱ्या. आई किती काम असतात ना त्या आईला बकऱ्या सोडा पा. आई पळत पळत आल्या. खरंच अशी आई पाहिजे. आईला इतकी आवड आहे ना. बुद्ध भगवान आंबेडकर बाबाची आई सतत सेवा करत असतात. दर पौर्णिमा पकडत असतात. बकरे कमी झाले वाटतं आई काही नाही होईनी. मामा म्हणते त्याने जावत करावत. बाई आत्याने छत्री घेतली. बरं पडून दिलाय. आई बी काही करा ना. छत्री चला म्हणा आम्ही नागेवाडीला चाललोय. फोनवरती बोल रहा. आम्ही नागेवाडीला चाललो आज. भरपूर उशीर झाला. एका दिवसात आम्ही तयारी केली. चला माफ करा. चला तर आता आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे. पण आजच्या दिवसातून कधी गेलं तर काही आठ नाही आहे. नागेवाडी काहीच नाही म्हणले बाई बाबा. त्याच्यावाले खुरपायसाठी रोजची कोणतरी बाय पाय कोणतरी बाय पाय येऊ आई उद्या. लावायचं. तर आता चला अजून भरपूर आत्ताशी बदनापूर आला. आई आलं नाही. बदनापूर आलेलं आहे आणि आता अजून आम्हाला अर्धा तास लागेल. काहीशी आलेलं आहे बुद्धविहारमध्ये. आलो आपली गाडी आणलं. आई म्हणतात आम्हालाच कमी. कोणतं चला चलो. बापरे किती गर्दी झाली नी. तर आता आम्ही इथे नागेवाडी नालंदा बुद्धविहारमध्ये आलेलो आहे. आणि ना इतकी गर्दी होती ना आणि इतकं छान पण वाटत होतं. कारण की ना आज गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही ना त्या निमित्तानेच इथे आज आहे. तर ते अंगुलीमाल बनते जी. तर त्यांना तर इतकं छान असं तिथे बुद्धविहार ते सगळं त्यांनी केलेलं बांधलेलं आहे. आणि इतके उपासक उपासिका होत्या ना इथे उपस्थित. तर खरंच इतकं भारी वाटत होतं. आणि त्या त्यांना इतकं छान मस्त असे छान छान प्रवचन दिले. आणि अजून उपासक उपासिका यायच्या बाकी होत्या. आणि मस्त आम्ही छान असं प्रवचन आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या उद्धारकर्त्या महामानवांना प्रथमतः त्रिवार वंदन. त्यांच्या कष्टातून परिश्रमातून ही रमणीय नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे चला चला ग सोना लुटाया.
जाऊ भल्या पहाटी त्या नाग नदीच्या घाटी. आणि म्हणून ती नाग संस्कृती वहीन चला आपण खाली जाऊन येऊ. आणि भरपूर मोठा व्हिडिओ म्हणून मी प्रेवीचं काही शूट केलेला आहे, पण मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला शेअर करेन. आणि आता मी आलेले बाहेर आणि एवढी भयंकर गर्दी झालेली ना, तर आता इथे सगळे भोजनासाठी बसलेले होते. आणि भोजनात मस्त अशी खिचडी, चपाती आणि त्यानंतर मस्त अशी बटाटे वांग्याची शाक, शिरा एवढं छान होतं. आणि त्यांचे कसं त्यांचे भोजन झालं होतं, काहींचं झालं नव्हतं, काही शेजारी फिरत होते, कारण की हे नावांचे बुद्ध बघायसारखंच आहे. खूप छान मस्त वातावरण आहे तिथे, सगळीकडे झाडे, बुद्ध भगवानाची मूर्ती वगैरे खूपच छान वाव, शिरा छान आहे हो. मला जेवण करू वाटतंय वहिनी. मला तर वाटते कमळाचं असेल आणि ते कमळाची पण इतकी छान मस्त होतं ना. आणि प्रत्येक झाड तिथे लावलेलं आहे. आणि बोधी वृक्ष ना इतकी मोठमोठाले आहे ना, तरी बघा आमच्यासोबत माझ्या वहिनी आहे त्या. आणि त्यानंतर आहे ना, आता इथे आम्ही थोडेसे फोटो शूट केले. आता कसं आहे, आपण ह्यात गेलं म्हटलं तर आपल्याला थोड्याशा आठवणी आपल्यासोबत पाहिजे, म्हणून थोडेसे फोटोशूटही केले. आणि मस्त या फुलाला बघ सगळेच बघत होते, इतके छान मस्त असे उमललेले होते ना ते. तर आजचा व्हिडिओ नाही थोडंसं अजून हां हां इकडं बघा. हा तर मस्तपैकी आमचं छान असं प्रवचन ऐकणं झालेलं आहे. आणि आम्ही आता मस्त तिथं बाहेर आलेलो आहे बसायला. कसं होईन वातावरण खूप भारी भारी ना. आणि एवढं छान झाडं वगैरे लावलं आहे, बोधी वृक्षाचे पण इतकं मस्त आहे ना, छान. हे बघा आणि भरपूर गर्दी आहे. हां दुसऱ्या वेळेस तुम्ही पण नक्की यायला पाहिजे, इतकी भयंकर गर्दी झालेली ना, खूप जास्त उपास. तर आता मी बसलेलो आहे इथे आणि आई, आमच्या आई आणि आई ना दोघी जणी आतमध्ये बसलेल्या आहे. तर हे बघा मस्त असं छान वातावरण आहे आणि छान प्रवचन पण झालं. शांत वाटते नाही एकदम रिलॅक्स शांत. बुद्ध धर्म शांत आहे की नाही. बोला गडगड. आणि एवढी भयंकर आवाज चालू आहे दांगडू ना, तर त्या दांगडून याला वाटत नाही का तुमच्यापर्यंत आवाज येईल म्हणून. आणि बघा मस्त आता मी तर बसलेलो आहे दोघी जणी. आणि चला खूप छान मस्त आहे. नाही ती म्हणजे 4 दिवसच नाही, मला नुसतं चिवर दिसते. मी म्हणते चॅनलवालेच आले.
चला आता आम्ही वरती चाललोय 3ऱ्या मजल्यावर. आई त्या सगळ्या आई कुठे आई पण आलेले. आई छत्री पोपटल्यावर सारखी सोबत आहे. वा वहिनी फोटो काढता काय भारी आहे. शर्ट व्हिडिओ करू काय एखादा. काढा आता एक फोटो तुमचा. भारी वातावरण आहे ना. आता आम्ही डायरेक्ट वरती आलोय बुद्धविहाराच्या गच्चीवरती आणि एवढं भारी वाटतंय ना. आणि एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण. आणि तुम्हाला दाखवते आता बुद्ध भगवानाची अशी छान नागोबा असलेली मूर्ती. किती छान आणि मस्त मूर्ती आहे हे बघा. त्याच्यावरती मस्त नागाची फणी. आणि आज बंदीजीने एवढं छान प्रवचन सांगितलं ना नागाच्या फणीसाठी. मस्त वातावरण आहे. आपण मागे वेळेस व्हिडिओ केला ना आपण. आणि नागेवाडी हे बघा इथे नागेवाडी आहे. हा तर बुद्ध भगवान बंदीजीनं प्रवचन सांगितलं. भगवानाला पाऊस ज्यावेळेस चालू होता तर नाग असा फणी काढून काढली होती. आणि आपल्या बुद्ध भगवानाला छान असा पाऊस लागून दिला नाही. चला आता आई त्याला मस्त छान छोटासा दरवाजा करेल आणि स्तूप. मस्त असं छान ऊन पडलेले कवळं कवळं ढगाळ वातावरण आहे. आणि आई त्यात चालले आता. चालू आहे वहिनी दर्जाला असं काय राहून द्यायचं एवढा. लोकही जाय करू लागलेत ना. रिंगम पाण्यात पाहिजे आई तर. बरं आपल्या इथंच वाढीत आहे. छान अशी खिचडी आहे. चला या आम्ही चाललोय घरी. मस्त थोडंसं भोजन केलेलं आहे. किती भारी ना आई. पहिली बार आल्या काय तुम्ही. पण तो कार्यक्रम होता पद्धतीचा तसं आहे. पौर्णिमा आहे ना गुरुपौर्णिमा. वहिनी पाणी किती भारी सुरू आहे. आता चाललोय आम्ही मस्त. आम्ही थोडीशी खिचडी खाल्ली. वय आई मी खिचडी खाल्ली थोडी. मग नाश्ता लय भारी स्वयंपाक होता.